नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तरमाळे आपणा सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, अनेक बांधवांची मागणी होती की आता खरीप हंगाम सुरू होतोय, तर खतासंबंधित काही अपडेट्स आपण आपल्याला प्रोव्हाइड करा. यामध्ये खत अनुदानासंबंधित आपण मागील व्हिडिओमध्ये चर्चा केली. आता खत बाजारभाव कशाप्रकारे असणार आहे, संभाव्य दर किती वाढू शकतात आणि कशाप्रकारे आपल्याला दर प्राप्त होतील, सविस्तर इथे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. तर मित्रांनो, आपण चॅनेल आपले सबस्क्राईब केलंच असेल तर पुढे जाल. तर या ठिकाणी आपण पाहाल जूनपासून खरीप हंगाम सुरू होणार आहे. तर खरीप हंगाम सुरू होत असताना खत मागणी ही प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळते आणि यामध्ये कोणत्या खतास किती मागणी हे आधी आपण समजून घेऊ. मग NPK असेल, DAP असेल, 10-26-26 असेल, युरिया असेल. शेतकरी बांधवांमध्ये कशाप्रकारे मॅट्रिक टनास मागणी आहे समजून घेतोय. युरियासाठी आपण पाहाल तर 35,000 मॅट्रिक टन एवढी मागणी आहे. DAPसाठी 21,000 मॅट्रिक टन मागणी आहे आणि आपल्याला NPKसाठी सर्वाधिक पाहायला मिळते 44,000 मॅट्रिक टन एवढी मागणी आहे आणि पुढे जाऊन SSPसाठी 37,000 एवढी मॅट्रिक टनाची मागणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर या ठिकाणी कोणत्या खतास किती मॅट्रिक टन मागणी आहे समजून घेतलं. पुढे जाल तर आता NPK म्हणा, DAP म्हणा, युरिया किंवा 10-26-26 असेल, हे काही खतं आहेत प्रामुख्याने शेतकरी बांधव हे यूज करत असतात आणि याला सर्वाधिक मागणी देखील आहे. तर या खतांचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. आपल्याला पाहायला मिळेल की यामध्ये DAP आणि NPK खतं असतील, यांना ₹150 वाढ या ठिकाणी दरवाढ होणार आहे आणि त्यामध्ये आपण पाहाल तर 10-26-26 वरती 255 ते ₹275 दरवाढ या ठिकाणी संभवित पाहायला मिळते. तर मग मित्रांनो, या सर्व पार्श्वभूमीचा विचार करता आपल्यासाठी काही चांगल्या दर्जाची खतं मी आपल्या प्लेलिस्टमध्ये इथे आपण पाहाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अटॅच करतो आहे. आपण ते चेकआउट करून घ्या, कारण की किंमत देखील आपल्याला कमी प्राप्त होणार आहे आणि प्रायोगिक तत्त्वावर आपण आपल्या पिकांसाठी त्यांचा उपयोग करू शकता. एक चांगलं दर्जेदार उत्पन्न ते या ठिकाणी आपल्याला देऊ शकतात. त्यामुळे आपण नक्की चेकआउट करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ते अटॅच केलेले आहेत. प्रॉडक्ट लिंक तिथे अवेलेबल आहे, तिथून आपण खरेदी देखील डायरेक्ट करू शकता. तर आता दर समजून घ्याल. सद्यस्थितीत DAPचा दर चालू आहे 1,370 आणि आपण पाहाल तर 10-26-26चा 1,400 पर्यंतचा दर आपल्याला सद्यस्थितीत पाहायला मिळतो आणि यावर आपल्याला दरवाढ पाहायला मिळणार आहे. DAPसाठी ₹150 तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल 10-26-26साठी ₹250 ते ₹270 एवढी भारी भरकम दरवाढ या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. तर तुर्तास अंदाजित जे अपडेट्स होतं ते कव्हर केलं. भेटणार आहोत पुढे. जय हिंद.